हा तर आता राम मंदिराच्या ठिकाणी जो घोटाळा झालेला आहे, ब्लॅकमेल झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि राम मंदिराच्या ठिकाणी जगभरातून त्या ठिकाणी पैसा आला होता. लोकांनी पै पैसा त्या राम मंदिरासाठी दिला होता. अनेक वर्षांपासून हा संघर्ष चालू होता की राम जन्मभूमी जी आहे ती आमच्या ताब्यात आली पाहिजे. आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद ज्यावेळेला मोगल इथं आले त्यावेळेला तिथलं राम मंदिर तोडून त्या ठिकाणी आपली बाबरी मस्जिद बांधण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा हा लढा होता. पण त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या नंतर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होतं. साकेत नावाने ते शहर प्रसिद्ध होतं. आणि त्या काळामध्ये बुद्धिझम हा सर्व देशभरामध्ये होता. त्यामुळे पहिलं त्या ठिकाणी बुद्धाचं मंदिर होतं. पण नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्माची स्थापना झाली. आणि हा जो बौद्ध धम्म हा विश्व शांतीचा धम्म होता, विज्ञानवादी धम्म होता, अंधश्रद्धेला विरोध करणारा होता. त्यामुळे नंतर जे सगळे जे बुद्धिस्ट लोक होते ते नंतर हिंदू झाले. त्यामुळं ज्या ठिकाणी बुद्ध मंदिर होती त्या ठिकाणी हिंदू मंदिरं त्या ठिकाणी आली. आणि बाबरी मस्जिदच्या खाली राम मंदिराच्या अवशेष सापडल्याची माहिती एका मुस्लिम समाजाच्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सगळा अभ्यास करून त्या ठिकाणी ती जी जागा आहे ती राम मंदिराला दिली. तर हा जो भ्रष्टाचार झालेला आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक पकडण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे त्याची चौकशी चालू आहे. त्यामुळं शेकडो कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि कोणी असेल, छोटा मोठा असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.